मकर राशी दुसऱ्याच गुरुवारी होणार मोठा चमत्कार. नमस्कार. आजचा हा व्हिडिओ मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तींसाठी एक मोठा दिलासा देणार आहे आणि संदेशही तुम्हाला देणार आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला अनेकदा वाटत असेल की तुमचे जीवन म्हणजे केवळ संघर्ष आहे. तुम्ही मेहनत खूप करता, शिस्तबद्ध असता, पण तुमच्या पदरी निराशाच पडते. तुम्हाला प्रत्येक कामात विलंब आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तुम्हाला वाटत असेल माझा संघर्ष कधी संपेल, पण आता खूप झाले. येणारा दुसरा गुरुवार हा तुमच्यासाठी केवळ एक सामान्य दिवस नसेल, तर तो असेल संघर्ष मुक्तीचा दिवस. येणाऱ्या या दुसऱ्या गुरुवारी ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या संघर्षावर पूर्ण विराम लागेल आणि तुमच्या नव्या भाग्याची सुरुवात होईल. माझ्या प्रिय मकर राशीच्या व्यक्तींनो, हा व्हिडिओ तुमच्या कष्टांना फळ देणार आहे. या शुभ संकेतांचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करावी लागेल. पण लगेचच या व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थ हे पवित्र नाव किंवा तुमच्या आवडत्या देवाचे किंवा देवीचे नाव आदरणीय लिहा. हा नव्या भाग्याचा शुभ आरंभ आहे. आता लगेच माझ्या प्रिय मकर राशीच्या मित्रांनो, तुमच्या राशीचा स्वामी साक्षात शनी आहे, जो की कर्म, न्याय, शिस्त आणि विलंब यांचा कारक आहे. मकर राशीचे लोक महत्त्वाकांक्षी, मेहनती आणि संयमी असतात. पण अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की तुमचा संयम आणि मेहनत असूनही तुम्हाला यशासाठी जास्त वाट पाहावी लागते. विलंबामुळे तुमच्या मनात निराशा येते आणि तुम्ही स्वतःला दोष देता. पण या दुसऱ्याच गुरुवारी ग्रहांची स्थिती तुमच्या संघर्षावर पडदा टाकणार आहे. ग्रहांचे प्रमुख बदल आणि त्यांचे भावनिक परिणाम, शनीचे बल वाढणे आणि गुरुचा सहयोग, या दिवशी तुमचा शनी स्वामी हा अत्यंत बलवान स्थितीत येत आहे आणि त्याला देवगुरु बृहस्पतीची शुभदृष्टी मिळत आहे. तर गुरु तुमच्या भाग्याला आणि विस्ताराला मदत करेल. गेली अनेक वर्ष तुम्ही ज्या विलंब आणि अडथळ्यांनी त्रस्त होता, ते आता वेगाने दूर होतील. धनस्थान आणि कर्मस्थानातील बदल, तुमच्या कुंडलीतील धनस्थान, दुसरे स्थान आणि कर्मस्थान, 10वे स्थान अत्यंत बलवान होत आहे. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल. तुम्हाला वाटत असेल की मी खूप पैसे कमावतो, पण ते टिकतच नाहीत. पण आता ही समस्या संपेल. चंद्राचा भावनिक आधार, चंद्र मन या गुरुवारी शुभ स्थितीत असल्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मकर राशीचे लोक कठोर दिसत असले तरी ते आतून खूप भावनिक असतात. सततच्या संघर्षामुळे आलेला मानसिक ताण आता कमी होईल आणि तुम्हाला समाधान मिळेल. नशिबाची साथ आणि विलंब मुक्ती, तुमच्या नशिबाचा कारागृह आता तुम्हाला पूर्ण साथ देण्यास तयार आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की तुमचे काम अगदी शेवटच्या क्षणी अडकते. हा गुरुवार विलंब मुक्तीचा संकेत घेऊन आला आहे. तुमचे थांबलेले प्रोजेक्ट आता सुरू होतील. भावनांचा ओलावा, तुम्हाला अनेकदा वाटत असेल की मी इतका दुःखी का आहे. तुमच्या मेहनतीची किंमत तुम्हाला मिळाली नाही, म्हणूनच तुम्हाला खूप वाईट वाटले असेल. तुमच्या मेहनतीची किंमत तुम्हाला मिळाली नाही, म्हणूनच तुम्हाला खूप वाईट वाटले असेल. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचा स्वामी तुम्हाला साथ देण्यासाठी आला आहे. हा गुरुवार तुमच्या जीवनात नवा आत्मविश्वास, यशाची गोडी आणि समाधानाची भावना घेऊन येणार आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आणि नव्या भाग्याची सुरुवात करण्यासाठी उत्सुक असाल, तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मनात असलेल्या सर्वात मोठा एक संघर्ष तरी लिहा. आम्ही सर्वजण तुमच्यासाठी संघर्षमुक्तीची प्रार्थना करू. आणि महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ तुमच्या इतर मकर राशीच्या मित्रांना आणि मकर राशीच्या कुटुंबियांना लगेचच शेअर करा. या भाग्याच्या सुरुवातीला संदेश कोणापासून लपवू नका. हा आता लगेच एक थांबलेली कामे आणि प्रयत्नांना यश. माझ्या प्रिय मकर राशीच्या बंधू भगिनींनो, तुमच्यापैकी अनेक जण नोकरीत, व्यवसायात अगदी दीर्घ काळापासून संघर्ष करत असतील. तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रयत्न वाया जात आहेत, प्रमोशन अडकले आहे, व्यवसायात अपेक्षित अशी वाढ होत नसेल किंवा महत्त्वाची कागदपत्रे अडकलेली असतील. तर
तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळत नाही. हा संघर्ष तुम्हाला खूप त्रास देत असेल. या भाग्याच्या सुरुवातीचा फायदे अडकलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या अडकलेल्या सर्व कामांना आता गती मिळेल. सरकारी कामे, कोर्टाची प्रकरणे किंवा जुन्या समस्या आता सोप्या मार्गाने सुटतील. तुमचा विलंब आता यशात बदलेल. कामाच्या ठिकाणी सन्मान आणि स्थिरता. जे लोक नोकरीत आहेत त्यांना आता कामाच्या ठिकाणी स्थिरता आणि सन्मान मिळेल. तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विचारले जाईल आणि तुमचे नेतृत्व स्वीकारले जाईल. व्यवसायात नवीन करार आणि वाढ. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा गुरुवार मोठे नवीन करार आणि गुंतवणुकीची संधी घेऊन येईल. तुमच्या उत्पादनांना किंवा सेवांना मोठी मागणीही वाढेल. तुम्ही स्थिर आणि मोठी प्रगती कराल. तुम्ही गेल्या काही वर्षापासून ज्या गोष्टींसाठी मेहनत केली आहे त्याचे पूर्ण फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला अनेकदा कामाच्या तणावामुळे आणि यश न मिळाल्याने खूप एकटे वाटत असेल, तर तुम्हाला शंका आली असेल तर मित्रांनो, तुमचा संघर्ष आता संपला आहे. तुमचा स्वामी शनी तुम्हाला स्थिर यश देण्यासाठी तयार आहे. तुम्ही आता मोठ्या आत्मविश्वासाने काम कराल. तुमचे सर्वात मोठे अडकलेले काम कोणते आहे ते कमेंटमध्ये लिहा. तुमच्या कामाच्या यशस्वीतेसाठी कमेंटमध्ये माझा संघर्ष आता संपला हे वाक्य लगेचच लिहा. आणि जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन बटन देखील नक्की दाबा, जेणेकरून तुमच्या भावी यशाचे पुढचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. आता लगेचच कौटुंबिक स्थिरता आणि भावनिक आधार. माझ्या प्रिय मकर राशीच्या बंधू भगिनींनो, मकर राशीचे लोक कामात व्यस्त असल्यामुळे अनेकदा कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण झाला असेल. तुम्हाला वाटत असेल की मी कुटुंबापासून दूर जात आहे. तुम्हाला खूप दुःखी करत असेल. या भागाच्या सुरुवातीचे फायदे तुमच्या कुटुंबात आनंदी आणि सुसंवादी वातावरण निर्माण होईल. तुमच्या कामाच्या मेहनतीचे फळ पहा. कुटुंबाला तुमचा अभिमान वाटेल आणि प्रेमळ होतील आणि ते तुमच्या प्रगतीमुळे खूप आनंदी देखील होतील. पण आता ती संधी मिळेल. तुम्हाला नवीन घर, मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. तुमच्या मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही स्थिर गुंतवणूक कराल. हे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे असेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि ओळख. तुमच्या मेहनतीमुळे आणि यशाने तुम्हाला समाजात मोठी प्रतिष्ठा मिळेल आणि तुम्हाला आदर्श मानतील. तुमच्या चांगल्या कर्माची चर्चा होईल. भावनिक आवाहन. कामाच्या ताणामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर गेला असेल. तुम्हाला वाटत असेल की माझे वैयक्तिक आयुष्य खूप मागे पडले आहे. पण आता तुमच्या जीवनात काम आणि कुटुंबाचा योग्य समन्वय साधला जाईल. तुम्ही आता आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकाल. तुम्हाला वाटते की तुमच्या कुटुंबात आनंद आणि स्थिरता परत यायला हवी. ज्यांना हा बदल हवा आहे त्यांनी कमेंटमध्ये होय, माझ्या घरात आनंद आहे हे वाक्य नक्की लिहा. वरील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.